राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा उद्या रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम। तुतारी चिन्ह मिळाल्यावर रायगडावर उद्या चिन्हाचं लॉन्चिंग होणार। लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार। आम्ही शून्यामधून पुन्हा काम सुरू करू, शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। तुतारी वाजवून मशाल पेटवून सरकारला हकलवायचं, तुतारी चिन्हावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। जिल्हाधिकारी कार्यालयातल्या आढावा बैठकीमध्ये अजित पवार उपस्थित। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर। सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ। भिगवणमधील लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील, सुनेत्रा पवार यांचं सूचक वक्तव्य। अजित पवारांच्या मागे बारामतीकरांचं पाठबळ कायमस्वरूपी राहणार, सुनेत्रा पवार यांचा दावा। युतीसाठी शरद पवार यांनी अजित पवारांना तयार केलं, पण ऐन वेळेला शरद पवारांनी माघार घेतली। शरद पवार मागे हटले म्हणून अजित पवार आज आमच्या सोबत। आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि आम्ही मनानं दूर झालो, आता पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जाणं अशक्य, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। मुंबईमधल्या 3 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा कायम। 11 ते 12 जागा लढण्यासाठी शरद पवार गट ठाम, तर ईशान्य मुंबईच्या जागेवर ठाकरे गटाचे संजय दिना पाटील लढण्यासाठी इच्छुक। भाजपचा शिवसेनेच्या जागांवर डोळा। रामटेक आणि नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा। रामटेकमधील उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढणारा असेल, भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांचा दावा। नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे, पण जागा वाटपामध्ये नाशिकची जागा भाजपला मिळावी, नाशिक भाजपची पक्ष नेतृत्वाकडे आग्रही मागणी। नारायण राणे घाबरलेत म्हणून लोकसभा लढायला इच्छुक नाहीत। लोकसभेमध्ये नारायण राणे उभे राहिले तरी काही फरक पडत नाही, विजय आमचाच होणार, राजन साळवींचं वक्तव्य। खासदार सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यातले मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। सुजय विखे आणि राधाकृष्ण विखेंनी अमित शहांच्या भेटीदरम्यान नेमकी कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत चर्चा केली का, राम शिंदेंचा सवाल। भाजपमध्ये नेहमीच महिलांना संधी दिली जाते, सगळ्यात जास्त महिला आमदार भाजपमध्ये। येणाऱ्या निवडणुकांमध्ये 33% महिला विधानसभा आणि लोकसभेत दिसतील, चित्रा वाघ यांचा विश्वास। भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ साई दरबारी। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील यांच्याकडून चित्रा वाघ यांचं स्वागत। भाजपचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांचं नांदेडमध्ये जंगी स्वागत। रेल्वे स्थानकावर बँड पथकाचा दणदणाट। पंढरपूरच्या अनावलीतील आरोग्य केंद्राचं उद्घाटन। मंत्री चंद्रकांत पाटील आणि तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 14वा दिवस। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। उद्यापासून गावोगावी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत शांततेमध्ये रास्ता रोको करा, जाळपोळीचा प्रयत्न करणाऱ्यांचं शूटिंग करा, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मनोज जरांगे आणि अजय बारसकर यांच्यातला वाद हा वैयक्तिक, त्यात सरकारला खेचू नये, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं मनोज जरांगे आणि बारसकर यांना आवाहन। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयामध्ये वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। माटुंग्यातल्या निवासस्थानी मनोहर जोशींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन। उद्धव ठाकरेंकडून मनोहर जोशींना श्रद्धांजली। मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते, बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा जोशी त्यांच्या सोबत होते, ठाकरेंकडून भावना व्यक्त। राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली। मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तत्वनिष्ठ नेत्याला आपण गमावलं, राज्यपालांकडून शोक व्यक्त।
शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून स्पीकर सर अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळानं आपल्यातून हिरावून घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची श्रद्धांजली. मनोहर जोशी यांच्याशी वैयक्तिक ऋणानुबंध होते. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं योगदान कधीही विस्मरणात जाणार नाही. उपमुख्यमंत्री फडणवीसांची मनोहर जोशींना श्रद्धांजली. मनोहर जोशींच्या निधनानं मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला. अजित पवार यांची श्रद्धांजली. अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेल्या मनोहर जोशींना विनम्र अभिवादन. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून पोस्ट शेअर करत मनोहर जोशींना श्रद्धांजली. वाशिमच्या कारंजा मतदारसंघातील भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. वयाच्या 59व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. विदर्भाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या राजेंद्र पाटणी यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देव आणि कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती देव. नितीन गडकरी यांची राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत यासाठी ते सतत आग्रही असायचे. फडणवीसांकडून आठवणींना उजाळा. गोखले पुलाची एक मार्गिका मार्च अखेरपर्यंत खुली होणार. सपाटीकरणासह तांत्रिक कामं सुरू. मुंबईमध्ये बुलेट ट्रेनच्या कामाला वेग. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची पाहणी. शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी 5 दिवसांपेक्षा जास्त काळ जुंपू नये मनसेची मागणी. निवडणूक अधिकाऱ्यांकडून मागण्यांची दखल. शिक्षकांना वगळून इतर कर्मचाऱ्यांना काम देण्याबाबत पडताळणी करण्याचे आदेश. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेचा पुणे विद्यापीठावर मोर्चा. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक. पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणी जप्त केलेल्या ड्रग्जचा गोव्यामध्ये पुरवठा. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गोव्यात पाठवण्यात आल्याची माहिती. पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात संदीप उर्फ सनी धुनिया मास्टरमाइंड असल्याचं समोर. धुनिया लंडनमध्ये वास्तव्यास. ड्रग्ज आरोपीची धुनियासोबत ओळख झाल्यानंतर ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात. धुनिया विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात असलेल्या गरुड झेप अकॅडमीवर पोलिसांचा छापा. फक्त 10 बाय 6 फूट आकाराच्या खोलीमध्ये 6 ते 8 मुलींची राहण्याची सोय. तर वसतिगृहातील एका खोलीत 22 मुलं राहत असल्याचं समोर. छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयाच्या परिसरात दुचाकीवरून आलेल्यांकडून दोघांना लाकडी दांड्यानं मारहाण. घाटी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांसमोरच मारहाण झाल्याची माहिती. बीडमधील अंबाजोगाईतील ग्रामीण महाविद्यालयातील डॉक्टरांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस. 205 डॉक्टर संपात सहभागी. रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय. हिंगोलीतील भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन. अवैध धंदे, अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. नागपूरमधल्या लक्ष्मी भवन चौकामध्ये भरधाव कार आणि स्कूल व्हॅनची धडक. अपघातात चालक जखमी. अपघाताच्या वेळेस स्कूल व्हॅन रिकामी असल्यामुळे अनर्थ टळला. वर्ध्यातल्या कृषी महोत्सवात नाशिकच्या दिंडोरीमधील द्राक्षांना ग्राहकांची पसंती. दररोज 15 क्रेट द्राक्षांची विक्री. यवतमाळच्या मुकुटबन इथे वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीमध्ये रात्रीच्या सुमारास कापसाच्या गंजीला आग. 100 क्विंटलवर कापूस जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. यवतमाळच्या वणीमध्ये कोलार पिंपरी परिसरामधील हिलटॉप कोळसा खदाणीमध्ये स्थानिक कामगारांचं काम बंद आंदोलन. सलग 3ऱ्या दिवशी कोळसा खाण बंद असल्यामुळे खाणीतील कोळसा उत्खनन बंद. नाशिक महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आजपासून जळगावमध्ये क्रीडा स्पर्धा. स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घेतला खो खो खेळण्याचा आनंद. अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये 109 नव्या वाहनांची भर. 40 बोलेरो, 5 स्कॉर्पिओ आणि 1 थार अशा 46 चारचाकी वाहनांचा समावेश. पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभेसाठी भाजप 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती. पहिल्या यादीत 2014 ते 2019 मध्ये पराभव झालेल्या जागांचा समावेश असण्याची शक्यता.
एबीपी न्यूजच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमाला सुरुवात. उद्योगपती, राजकारणी आणि सेलिब्रिटीज सोबत चर्चा. आयडियाज ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्मवरून विजन मांडणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.